नसरीन अन्सारी यांच्या कविता. नमस्कार. मला बरेच जण एक प्रश्न विचारतात, तुझ्यासाठी कविता म्हणजे नक्की काय? जे काही सुचलं ते शब्दरूपात मांडलं आहे. कवितेला शीर्षक आहे कविता. कविता अशी आहे: मनाने मनाशी केलेला सुंदर संवाद कविता, परमेश्वराने तेवत ठेवलेली दिव्यांची दीपमाळ कविता, ब्रह्मनादावेळी सुरांचं बनलेलं गीत कविता, ब्रह्मनादावेळी सुरांचं बनलेलं सुरेल गीत कविता, एकांतात असो वा गलक्यात शब्दांचा महाल बांधते कविता, ओसंडून वाहणाऱ्या झऱ्याला नदीची असणारी ओढ कविता, विचारांना कल्पनेली दिलेली चंदेरी झालर कविता, गुंफत राहावी अक्षरे नि शब्दांची बनावी एक सुंदर कविता. एक कविता अशी आहे: दोन जीवांची प्रेमासाठी असलेली ओढ, आतुरता, निसर्गाच्या घटकांना घेऊन रचलेली ही कविता आहे. कवितेला शीर्षक आहे मन. कविता अशी आहे: तुझं मन माझं मन, तुझं मन माझं मन एक सागरी किनारा, समुद्राच्या लाटेला तिथे मिळतो सहारा. तुझं मन माझं मन, तुझं मन माझं मन कल्पनेत लांझरा, वाहे तृप्ततेचं पाणी स्पर्शणारा गारवारा. तुझं मन माझं मन, तुझं मन माझं मन जणू चांदणी शुक्राची, शशी भेटीच्या ओढीने त्यास बिलगून जाण्याची. तुझं मन माझं मन, तुझं मन माझं मन रातराणीचा बहर, पहाटे पसरतो गंध दवबिंदूची एकसर. तुझं मन माझं मन, तुझं मन माझं मन दिवसा मागे येई निशा, प्रेमाची फुले ही रंगीत वाढे एक एक आशा. तुझं मन माझं मन, तुझं मन माझं मन सूर जणू संगीताचा, ताल धरे जीव वेडा, ठोका पडतो प्रेमाचा, ठोका पडतो प्रेमाचा. माणूस जगताना विचारपूर्वक जगणंच सोडून दिलेलं आहे आपण. समाधानात जीवन सुखी आहे हे लक्षात न घेता फक्त श्वास घेणं सोडणं सुरू आहे. माझ्याच वाट्याला दुःख भोग का, यातच जीवन कंठतो आहे. यावरून एक सुचलेली कविता आहे मोक्षाचा मार्ग. कविता अशी आहे: प्राक्तनाची माळ सरता सरेना, प्राक्तनाची माळ सरता सरेना, मोक्षाचा मार्ग मोकळा होतोय तेही मनाला कळेना. उमजावं किती मनाला समजवावं किती, नशिबाच्या खेळीला खिळवून ठेवावं किती. कधी कधी काहीच कळेना, मोक्षाचा मार्ग मोकळा होतोय तेही मनाला कळेना. प्रारब्ध खरं की खोट, प्रारब्ध खरं की खोट, मनातला गुंता काही सुटेना. येणाऱ्या घडीला दुहेरी मन, मन भरून जगेना. मोक्षाचा मार्ग मोकळा होतोय तेही मनाला कळेना. आनंदी क्षणांना जगायचंय, आनंदी क्षणांना जगायचंय. कुणा दुसऱ्याने आनंद वाटायचा आणि मगच मी तो जगणार, हा पाश माणसाला सोडवेना. मोक्षाचा मार्ग मोकळा होतोय तेही मनाला कळेना. कात नशेची, कात नशेची, अहंकाराची मीपणाची, माणसाला शून्यात नेईना. काही केल्या माणूस जीवन भरभरून जगेना. मोक्षाचा मार्ग मोकळा होतोय तेही मनाला कळेना. जेव्हा मोक्ष मिळणार आहे त्याच्यानंतरचं एक कडवं असं आहे की आपण मोक्षासाठी चाललोय, तेव्हा आपण काय विचार करतोय पुढच्या कडव्यात दिलेलं आहे: नव्या देहरूपी वस्त्राच्या ओढीने, नव्या देहरूपी वस्त्राच्या ओढीने आत्म्याला विलीन करायचंय. हा विचार मोक्ष जाणून घेईना. मोक्षाचा मार्ग मोकळा होतोय तेही मनाला कळेना. मोक्षाचा मार्ग मोकळा होतोय तेही मनाला कळेना. बरेचदा मनात साचलेलं साठून राहतं, तेही वेचावं,
फुलांसारखं आणि मनाला मोकळं करावं निरभ्र आकाशासारखं. तेव्हाच असते कविता वेचन मनातल. कविता वेचन मनातल, डोळ्यांच्या नवथर नाजूक पापण्यांतल, सुगंधांच्या तरल मोहक गाण्यातल, वेचन मनातल, ओंजळ भरलेल्या हातातल, निरागस नयनांतल, वेलीवर सजलेल्या फुलांच्या परागातल, वेचन मनातल, निखळ हास्यामधुनी निस्वार्थ वागण्यातल, मनमोहक स्वभावातल, कल्पनेच्या गावातल, वेचन मनातल, अक्षरांच्या कुपीतल, मनातल्या ठेवणीतल, हुंगत राहावं त्या आठवणीतल, वेचन मनातल, वेचन मनातल. बरेचदा खूप वाट पाहूनही जेव्हा जोडीदार येत नाही, तशी प्रेम कविता आहे. जोडीदार येत नाही आणि अचानक त्याच्या येण्याची चाहूल मनाला सुखावून जाते, तेव्हा उमटतं अलवार. कवितेला शीर्षक आहे अलवार तुझं येणं. अलवार तुझं येणं, इंद्रधनुचं नभात पसरणं, रिमझिमत्या सरींचं कोरड्या मनावर बरसणं, अलवार तुझं येणं. अलवार तुझं येणं, सांजवेळी शृंगारात नटणं. अलवार तुझं येणं, सांजवेळी शृंगारात नटणं, तृप्त होई आत्मा तुझ्या प्रेमळ एका कटाक्षानं, अलवार तुझं येणं. अलवार तुझं येणं, भेटीलाच आसुसलेलं. अलवार तुझं येणं, भेटीलाच आसुसलेलं, तुझ्या शब्दांच्या ओढीने मी माझ्या कवितेला विणणं, अलवार तुझं येणं, अलवार तुझं येणं. स्त्रीला मिळालेली एक देणगी आहे संयम. तिच्यातला संयम, तिने पार करत असलेल्या भूमिका मी एका कवितेतून मांडलेल्या आहे. कवितेला शीर्षक आहे किरदार. आयुष्याच्या वळणावर येणारे सगळेच किरदार तू मनापासून निभावतेस. आयुष्याच्या वळणावर येणारे सगळेच किरदार तू मनापासून निभावतेस. सहनशक्तीची व्याख्या न सांगता समजावतेस. स्मितहास्याच्या मागे तू दुःख लपवतेस. स्मितहास्याच्या मागे तू दुःख लपवतेस. मातृत्वाच्या भरतीने सागराची माया देतेस. आयुष्याच्या वळणावर येणारे सगळेच किरदार तू मनापासून निभावतेस. आत्म्यात चिरंतन वास तुझ्या शक्तिपीठाचा, त्या ओघाने स्वतःला सिद्ध तू करतेस. अभिमान हा न बाळगता स्वाभिमानाने तू जगतेस. आयुष्याच्या वळणावर येणारे सगळेच किरदार तू मनापासून निभावतेस. अस्तित्व घडविताना या रंगमंचावर पाय घट्ट रोवून तू उभी राहतेस आणि स्वतःचं एक सुंदर शिल्प बनवितेस. आयुष्याच्या वळणावर येणारे सगळेच किरदार तू मनापासून निभावतेस. आयुष्याच्या वळणावर येणारे सगळेच किरदार तू मनापासून निभावतेस. कोलमडून पडलेला एक माणूस असतो, म्हणजे आयुष्यात बरेचदा असे वेळ येते, विचार येतात मनात की संपलो आपण, आणि अचानक त्याला उभारी घेत उठावंसं वाटतं. स्वतःहून स्वतःला प्रेरित करीत तो मैलाचा दगड पार करतो, गरुड झेप घेतो. तेव्हा बनते कविता घे भरारी. कविता अशी आहे, इथे प्रत्येकाची एक आहे वेगळी कहाणी. इथे प्रत्येकाची एक आहे वेगळी कहाणी. जन्म फिरून घेताना असे आगळी निशाणी. व्रण अन जखमांची कधी वेदना गळते. व्रण अन जखमांची कधी वेदना गळते. काळ्या काळाची सावली गतकाळाला छळते. राख झाली देहाची की दशा आत्म्याची हे होते.
राख झाली देहाची की दशा आत्म्याचीही होते. राख राख राखलेले श्वास होत जाती रिते. नव्या जीवाला मिळते कधी वरदान असे. नव्या जीवाला मिळते कधी वरदान असे. बोल अनुभवाचे हे होती कासवाचे ससे. व्हावे सार्थक जन्माचे अनुभवाचे आभार. व्हावे सार्थक जन्माचे अनुभवाचे आभार. पेच विसरुनी दिला देह देहाला साभार. वावरणे जमावे बा. वावरणे जमावे बा नव्या जीवाला नव्याने. पंख नवीन येऊन पक्षी राहावा थव्याने. पंख नवीन येऊन पक्षी राहावा थव्याने. पुढची कविता आहे सांजवेळ. सूर्य रोज जाता जाता उद्याची प्रेरणा देऊन जातो. सांज वेळी मिळते मग नवनवीन आशा आणि बनली माझी एक नवीन कविता सांज. कविता अशी आहे. प्रहर संध्येचा छटा तेजाची. प्रहर संध्येचा छटा तेजाची. आकाशी दिसे प्रेरणा उद्याची. जात निशेच्या गर्भात पसरवितो आत्मविश्वास. जात निशेच्या गर्भात पसरवितो आत्मविश्वास. सज्ज होतो सूर्य उद्याच्या उषक्कालास. मनी दाटणार जावं पृथ्वीच्या पोटात. मणी दाटणार जावं पृथ्वीच्या पोटात. उमेदीत जगावं आयुष्य असावा कृतज्ञ भाव ओठात. निसर्गाच्या लेण्याचं देणं द्यावं कुणी. निसर्गाच्या लेण्याचं देणं द्यावं कुणी. ऊन पावसाच्या खेळात जावं इंद्रधनु बनूनी. वेगळं रंगातलं हे निराळ रूप ल्यावं. वेगळं रंगातलं हे निराळ रूप ल्यावं. तिमिर जावं सार ईश्वरास हे दान मागावं. तिमिर जावं सार ईश्वरास दान मागावं. दिवाळ सण झाला. दिवाळ सणानंतर बरेच जण कुठे ना कुठे तरी सैर करून आले असतील. मग मीही गेले होते शब्दांसोबत त्यांच्या माहेरी. कवितेला शीर्षक आहे शब्दांचं माहेर. कविता अशी आहे. आज आला योग छान. आज आला योग छान गेले शब्दांच्या माहेरी. पंगतीत अक्षरांच्या झाली दिवाळी साजरी. बसले मी कोचावर. बसले मी कोचावर मनी विचार हजार. शब्दकोशात झाला तो अगत्य पाहुणचार. मनाच्या त्या गाभाऱ्याला कुठे उतरवायचं. मनाच्या त्या गाभाऱ्याला कुठे उतरवायचं. न बोलता जमत हे धुक काळ करायचं. सोसलेल्या झळा मग. सोसलेल्या झळा मग शोधे छाया लेखनीची. छत्र मिळते तयास शब्दांच्या घरकुलाची. अक्षरांच्या दुनियेत लागे ज्ञानाची पणती. अक्षरांच्या दुनियेत लागे ज्ञानाची पणती. मिळे शब्दांच्या माहेरी मला नवीन सोबती. मातृत्वाच्या लेण्यात त्या. मातृत्वाच्या लेण्यात त्या अशी नाहून निघाले. मातृत्वाच्या लेण्यात त्या अशी नाहून निघाले. ओटीत माझ्या कविता ऐटीत मी मिरविले. ओटीत माझ्या कविता ऐटीत मी मिरविले. आज आला योग छान गेले शब्दांच्या माहेरी. पंगतीत अक्षरांच्या झाली दिवाळी साजरी. मैत्रिणींनो, नसरीन अन्सारी यांच्या अतिशय प्रगल्भ आणि छान कविता आता आपण ऐकल्या. त्या तुम्हाला नक्की आवडल्या असतील. आपल्या या आवडी आमच्यापर्यंत तुम्ही जरूर पोहोचवा. त्यासाठी आम्हाला मेल करा prasaran.pune@gmail.com या मेल आयडी वर. मैत्रिणींनो, आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू द्या. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची खूप वाट बघत असतो. आता मला गौरी